मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय आकार DG9 आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी. माझ्यासोबत आज ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट निलेश ओझाजी आहेत. त्यांच्या कार्यालयात बसून आपण काही मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. या चर्चा थोड्याशा प्रदीर्घ असणार आहेत, तर त्यातले तुकडे तुकडे मी तुमच्यासमोर सादर करतो आहे आणि ते तुकडे प्रत्येक एपिसोड दरगणिक तुमच्या उत्कंठा वाढवत जातील. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात आणि महाराष्ट्राच्या या सगळ्या राजकारणाच्या सारीपाटावर ज्या सोंगट्या जशा मांडल्या जात आहेत, हलवल्या जात आहेत आणि त्यातून नेमकं काय साध्य होणार आहे, हा जो विचार प्रत्येकाच्या मनात येतो आहे, ते कसं होतं आहे, त्या सोंगट्या हलवणारा सूत्रधार कोण आहे आणि त्यातून नेमकं काय साध्य होणार आहे, याचा जो विचार सर्वसामान्यांना पडलेला आहे आणि त्यात काही कायदेशीर गोष्टी, कायदेशीर बाबी दडलेल्या आहेत. या सगळ्यांचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा ॲडव्होकेट निलेश ओझांकडून आपल्याला बऱ्याच गोष्टी समजून घेता येऊ शकतात. आता नेमकं काय झालं आहे, की मागच्या काही महिन्यांपासून ज्या एका मोठ्या घटनेची सगळ्यांना उत्सुकता होती, ती म्हणजे त्या 16 आमदारांचं काय होणार. म्हणजे आमदार अपात्रता सुनावणी, त्या अनुषंगाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि त्यांची इंटिग्रिटी, त्यांच्यावरचा विश्वास, या सगळ्या गोष्टींवर सातत्याने चर्चा होत असताना अखेरीस तो निकाल लागला. आणि निकाल लागता क्षणी ज्या पद्धतीने सारेच जण बोलत होते की हा निकाल लागला की उभाटा गट जो आहे तो धाव घेणार सुप्रीम कोर्टात. आणि त्याचंही एक आम्ही प्रिडिक्शन करून ठेवलं होतं की हे सुप्रीम कोर्टातच जाणार. खरं तर यांना हायकोर्टात जायला हवं होतं, पण हे सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टात त्यांनी एक याचिका दाखल केली. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे त्या पिटिशनमध्ये त्यांनी राहुल नार्वेकरांवरच अविश्वास वर्तवलेला आहे आणि हे जी काही सगळी प्रक्रिया राबवली गेली ती कशी चुकीची आहे याचे ॲफिडेविट्स त्यांनी सादर केलेले आहेत. या याचिकेवरती एक कंटेम्प्ट पिटिशन दाखल केलं गेलं आहे. दाखलकर्ते आहेत मुर्सलीन शेख. यांच्याकडून ही याचिका, हे कंटेम्प्ट पिटिशन दाखल केलं गेलं. या कंटेम्प्ट पिटिशनमध्ये खरं तर ही अलिबाबाची गुहा आहे, याच्यामध्ये बरंच काही दडलेलं आहे. आता हे नेमकं काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण थेट निलेशजींशी चर्चा करणार आहोत. निलेशजी नमस्कार. आज आपण फेस टू फेस, म्हणजे अखेरीस इतके दिवस आपण ऑनलाईन चर्चा करत होतो, तर जी मजा समोरासमोर बसून गप्पा मारण्यात असते ती दुसऱ्या कशात नाही आहे. म्हणजे भले तंत्र किती पुढे जाऊ द्या आणि हे प्रगत तंत्रज्ञान आपल्याला, म्हणजे मी त्यात गेल्या आठवड्यात दुबईत होतो गेल्या गुरुवारी आणि आपण त्या स्ट्रीम यार्डवर चर्चा केली. पण आज प्रत्यक्ष तुमच्या कार्यालयात बसून आपण गप्पा मारतोय. ही जी कंटेम्प्ट पिटिशन आहे जी मुर्सलीन शेख यांनी दाखल केलेली आहे, त्यात नेमकी ज्ञानोबाची मेख दडलेली आहे असं आपल्या चर्चेत मगाशी उल्लेख झाला. यात काय काय दडलेलं आहे जरा आमच्या प्रेक्षकांना इथे कळू द्या. याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सिम्पल आहे. म्हणजे असं आपण ठेवलं नाही की फिरवायचं. त्यांची जी सवय असते त्याला स्ट्रॉमॅन फॅलेसी म्हणतात, की मुंबईवरून पुण्याला जायचं आहे पण जायची त्यांच्याकडे गाडी पण नाही, लायकी पण नाही, मग फिरवत राहायचं. चर्चगेट स्टेशन चांगलं आहे, मग हे चांगलं आहे, मूळ मुद्द्यावर यायचंच नाही. तर ते तसं याच्यात काही नाही, खूप सिम्पल आहे. म्हणजे ओपन अँड शट केस आहे. या कंटेम्प्ट पिटिशनमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की उद्धव ठाकरे गटातर्फे सुनील प्रभू विरुद्ध एकनाथ शिंदे ही जी याचिका दाखल करण्यात आली आहे ती याचिका फ्रॉड आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाशी फ्रॉड केला आहे. त्यांनी खोटं शपथपत्र दिलं आहे आणि माननीय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांच्यावर खोटे आरोप केले आहे. त्याच्याकरिता हे लोक आहेत ज्यांनी ॲफिडेविट बनवलं, ज्यांनी हे ॲफिडेविट बनवण्यास मदत केली, ज्यांनी यांना उकसवलं, ज्यांनी यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलं, जे ॲडव्होकेट यांनी ॲफिडेविट म्हणजे ड्राफ्ट बनवला, जे सिनियर वकील ज्यांनी ड्राफ्ट सेटल केला, या सगळ्यांच्या विरोधात भारतीय दंडविधान IPC 191, 192, 199, 200, 201, 466, 471, 474, 120B, 34, 109 हे कलम जे आहेत परजुरीचे हे याच्या अंतर्गत आणि
कोर्ट अवमानना कायदा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ॲक्ट 1971चे कलम 2C आणि 12 नुसार यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. बरं, आता तुम्ही थोडक्यात सांगितलं की या याचिकेत नेमकं काय आहे, म्हणजे तुम्ही कलम सांगितले कायद्याचे, त्यात 120B 34 109 वगैरे जी कलमं आहेत. पण या याचिकेमध्ये यांनी काहीतरी फोर्जरी केली आहे किंवा फ्रॉड केला आहे, हा जेव्हा शब्द येतो तेव्हा नेमकं काय झालेलं आहे, म्हणजे ह्या याचिकेत असे काय त्यांनी फ्रॉड करून ठेवले, म्हणजे एक्झॅक्ट काय खोटं बोलले. काय खोटं बोलले. 2 मुद्दे इम्पॉर्टंट आहेत. पहिला मुद्दा, जेव्हा अपात्रता सुनावणी झाली त्याचा निकाल दिला नार्वेकर साहेबांनी, तर नार्वेकर साहेबांचा जो निकालाचा मुख्य बिंदू आहे त्याच्यावर खूप चर्चा झाली, कॉमन मॅनला कळलं आहे. मग पुन्हा एकदा मी शॉर्टमध्ये रिपीट करतो. मुख्य बिंदू हा आहे की हे जे सांगतात की आमचे पक्षप्रमुख हे उद्धव ठाकरे हेच आहेत, त्यांना आम्ही घटनेमध्ये म्हणजे पक्षाच्या घटनेमध्ये अमेंडमेंट सुधारणा करून नवीन अमेंडमेंटनुसार सगळे अधिकार हे उद्धव ठाकरे यांनाच दिले होते, म्हणून बाकी सगळे भंगार आहेत आणि आमचे साहेब फक्त अंगार आहेत, या म्हणजे या समरीमध्ये. म्हणून त्या घटनेच्या नवीन दुरुस्तीनुसार आमचेच निर्णय सगळे खरे आहेत. शिंदे गट असो की कोणीही असो शिवसेनेचा मग, त्याचे सगळे निर्णय, आदेश, व्हीप, पक्षादेश सगळी कृती चुकीची आहे. म्हणून त्यांच्यावर त्यांचा गट हा नकली घोषित करण्यात यावा आणि आमचा गट असली घोषित करण्यात यावा. नार्वेकर साहेबांनी आदेशात लिहिलं की सर्वोच्च न्यायालयाने हे सुभाष देसाई प्रकरणात मला आदेश दिले होते की तीच घटना मान्य करायची जी घटना निवडणूक आयोगाकडे उपलब्ध आहे. निवडणूक आयोगाकडे यांनी चौकशी केली. चौकशीमध्ये हे स्पष्ट झालं की तिथे फक्त एकच घटना आहे, ती म्हणजे 1999ची. 2018ची घटना यांनी जी म्हणतात की आमची सुधारित आहे आणि आजपर्यंत निवडणूक आयोगाला दिलेली नाही, असं त्यांनी आदेश दिला. आता याच्यावर उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात पण शपथपत्र फाईल केलं आणि त्यांनी त्यांचं सो कॉल्ड जनता न्यायालय महापत्रकार परिषद ते पण आयोजित केली. आणि अनिल परब यांनी माझा कट्टावर एक पूर्ण व्हिडिओ पण बनवला, म्हणजे एक्सप्लेनेशन दिलं, त्यांचं इंटरव्ह्यू झाला. सगळीकडे त्यांची एकच स्टोरी आहे, म्हणजे इथे पण तिथे पण आणि सुप्रीम कोर्टात पण. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर हे खोटं बोलले, निवडणूक आयोग पण बोगस आहे. हे आमचा कागद ॲनेक्स्चर P5 4 एप्रिल 2018 रोजी आम्ही 2018च्या नवीन घटनेची अमेंडेड कॉपी कव्हरिंग लेटर सहित सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. ते त्याने ॲनेक्स्चर P लावला आणि खूप ॲफिडेव्हिट म्हणून त्याचा पॅरा पण मेन्शन केला आणि ते ॲनेक्स्चर P पण लावलेला आहे. त्याची कॉपी मी दिलेली आहे तुम्हाला, त्याची म्हणजे ते डिस्प्लेमध्ये पण दाखवता येईल. 4 एप्रिलचं त्यांचं पत्र. पण हे सुप्रीम कोर्टाला दिली. हो, हां, पण खरं तर हे निवडणूक आयोगाला द्यायला हवं होतं त्यांनी. नाही. अमेंडमेंट झाली. हां, त्यांनी काय म्हटलं आहे की निवडणूक आयोगाला आम्ही जे दिलं आहे ते त्याचा आम्ही पुरावा देतो. ओके, हा आमचा पुरावा आहे. म्हणजे जसं मी म्हणतो की ही प्रॉपर्टी ही माझी आहे, तुम्ही म्हणाल की नाही हे ऑफिस माझं आहे, बरोबर, तर मी पुरावा देणार की हे रजिस्टर्ड कॉपी. बरोबर. तर त्यांनी तो पुरावा दिला. आता हा पुरावा खोटा ठरला. कसा खोटा ठरला की जे पत्र त्यांनी जोडलं आहे ते पत्र
निवडणूक आयोगाला अमेंडेड 2018ची कॉपी दिलेलं पत्रच नाही आहे. ते पत्र आहे निवडणुका घेतल्या आम्ही पक्षांतर्गत, ते पत्र आहे. बरोबर. हाच प्रश्न माझा कट्टावर पण त्यांनी विचारला होता. हाच मुद्दा नार्वेकरजींनी पण ती पत्रकार परिषद घेतली, त्यांनी पण उपस्थित केला. त्यांनी सांगितलं की ते म्हणतात आम्ही दिली, तुम्हाला त्याची प्रत दिली का त्या पत्राची? म्हणजे यांचं कॉन्फिडन्स बघा, किंवा जे पत्रकार तिथे उपस्थित असेल त्यांची लाचारी बघा, किंवा ते पेड पत्रकार असेल ते त्या देव जाणे, कोणीही त्यांना त्याची कॉपी मागितली नाही आणि प्रतिप्रश्न पण नाही केला. याच्यावरून कळते की ते कसे अरेंज त्यांच्या पत्रकार परिषदा असतात. तर तो एक खोटेपणा सिद्ध झाला. आणि खोटं शपथपत्र देणं हा न्यायालयाचा अवमान होतो सेक्शन 2C मध्ये, आणि न्यायालयाची फसवणूकमध्ये पण येतो. आणि सुप्रीम कोर्टानं सांगितलं की इट इज फ्रॉड अपॉन कोर्ट अँड फ्रॉड अपॉन अपोजिट पार्टी. म्हणजे सुप्रीम कोर्टासोबत पण फ्रॉड झाला आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या गटासोबत पण फ्रॉड झाला, कारण ते उत्तरवादी आहे. म्हणजे उद्या मी काही खोटं बोलून तुमच्या अगेन्स्टमध्ये ऑर्डर घेणार, म्हणजे मी न्यायालयाशी पण फ्रॉड केला, तुमच्याशी पण फ्रॉड केला. बरोबर. तर त्याच्यासाठी मग हे डिफरंट सेक्शन्स आहेत. 191 वगैरे जे मी काय सांगितले 8-10, ते प्रत्येकी 7-7 वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे त्यांच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये सगळे जे यांनी मदत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष केली ते सगळे आरोपी ठरतात. आणि त्याच्यामध्ये 2 जजमेंट इम्पॉर्टंट आहे. एक आता नुकतंच जजमेंट आहे ABCD व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया. ABCD नाव असं लिहिलं पार्टीचं कारण ती लेडीज होती पिटिशनर, तिचं नाव नव्हतं लिहिलं. ते असेच सेक्शुअल ऑफेन्सचा वगैरे तिचा आरोप होता. तर त्याच्यामध्ये ABCD व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया पिटिशन होती. पण त्या लेडीजने असेच सरकारवर खोटे आरोप केले होते. तेव्हा ललित साहेबांनी सुप्रीम कोर्टाचे दुसरे जजमेंट सगळे मेन्शन करून स्पष्ट आदेश दिले की कायदा असा आहे, जो कोणी न्यायालयाशी फ्रॉड करतो, म्हणजे एक विचार करा तुम्ही, न्याय मंदिर हे फायनल अथॉरिटी आहे. म्हणजे म्हणजे तिथे गव्हर्नरला पण तलब केलं जाऊ शकते, त्यांच्या पण चुका काढल्या जाऊ शकतात. कोणाला फाशीची शिक्षा कन्फर्म करण्याचा पण अधिकार आहे. तिथं जो व्यक्ती खोटा बोलतोय तो व्यक्ती किती, त्याला म्हणतात किती निर्ढावलेला गुन्हेगार असेल. म्हणून अशा व्यक्तीला पहिला नियम असा बनवला सुप्रीम कोर्टाने KD शर्मामध्ये. आणखीन दुसरे पण आहेत, SP चेंगलवरा नायडू वगैरे 1994 वगैरे, की अशा व्यक्तीची पिटिशन फेकून टाकायची. वर्ड यूज केले, ही शुड बी थ्रोन आउट ॲट एनी स्टेज ऑफ द प्रोसिडिंग. त्याला ऐकायचंच नाही, पिटिशन खारिज करून टाकायची. एक. दुसरी गोष्ट, त्याच्यावर कंटेम्प्टचा आणि परज्युरीची प्रोसिडिंग स्टार्ट करायची. आणि तिसरं, त्याच्यावर दंड लावायचा. आता 2021 मध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन युनिव्हर्सिटीची अशी जी केस होती, यांच्याचसारखे बोगस ॲफिडेविट दिले. कोर्टाने म्हटलं आत्ता 2 मिनिटात फायनल होईल. म्हणजे या केसमध्ये करायचंच काय, निवडणूक आयोगाला एक नोटीस देईल सुप्रीम कोर्ट, तुमच्याकडे 2018ची आले का 4 एप्रिलच्या पत्रानुसार. निवडणूक आयोगाने स्वतः सांगितलं की दिलेली नाही आहे, पुन्हा एकदा कन्फर्म होऊन जाईल. अर्ध्या तासाची केस आहे ती. खोटं सिद्ध झालं, कंटेम्प्टमध्ये 6 महिने जेल कोर्टातूनच. दुसरं, आता जे प्रेझेंट नाही आहे तिथे त्यांचे अरेस्ट वॉरंट निघतील. दुसरं आहे 340 CRPC. 340 CRPC असा कायदा आहे की कोणत्याही व्यक्तीने जर न्यायालयात खोटं शपथपत्र दिलं तर त्याच्यामध्ये आपण नजरेत आणून दिलं, आपण इन्फॉर्मंट असतो, पण त्याच्यामध्ये मेन फिर्यादी हे कोर्ट असतं. ते सर्वपल्ली राधाकृष्णनमध्ये तसंच केलं आहे. त्याच्यामध्ये फिर्यादी हे सुप्रीम कोर्टाचे रजिस्ट्रार बनणार न्यायालयाच्या आदेशाने, आणि ते फिर्याद दाखल करणार खालच्या कोर्टात. आरोपी राहणार सुनील प्रभू, उद्धव ठाकरे अँड अदर्स, संजय राऊतपासून सगळे जे अनिल परब वगैरे जे हे म्हणत होते की नाही आमचं हे आहे. आणि त्याच्यामध्ये कोर्ट
त्याच्यामध्ये पण अरेस्ट वॉरंट काढू शकतो त्यांचा 341D CRPC नुसार. तेच एक प्रेयर आहे, त्याच्यामध्ये प्रेयरच केली आहे की यांचे अरेस्ट वॉरंट काढा. अच्छा, हा हे मुर्सलीन शेख यांच्या पिटिशनमध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केले की हो, अरेस्ट वॉरंट काढू शकता, काढाच. आणि त्याचा केसला पण दिला, सुप्रीम कोर्टाच्या लार्जर बेंचचा अरविंदर सिंगचा केसलाच आहे ओके. की खोटं शपथपत्र दिलं म्हणून अरेस्ट वॉरंट काढा. दुसरं, यांच्यावर 10 कोटी रुपये दंड लावा. ते सर्वपल्लीमध्ये ते 5 कोटी दंड लावला होता. की काय माहीत आहे का की हे जे आहे न्यायालयाची फसवणूक झाली. जो न्यायालयाचा वेळ वेळ वाया गेला. चांगल्या केसेसमध्ये वापरला गेला असता, जे बिचारे कोट्यावधी केसेस पेंडिंग आहे न्यायालयात, तर जे दुसरे डिझर्विंग पीडित गरीब लोकांच्या केसेस ऐकता येऊ शकले असतात. अशा डिसऑनेस्ट लिटिजनमुळं, अशा बेईमान लोकांमुळे, अशा फ्रॉड लोकांमुळे आणि अशा फ्रॉड वकिलांमुळे जो न्यायालयाचा वेळ वाया जातो, त्यांच्यावर म्हणजे त्याकरिता त्यांना दंड बसवायचा. आणि पहिले काय व्हायचं, पहिले 5,000, 1,00,000. आणि याची केस जी होती किशोर समृद्धी म्हणजे राहुल गांधींवर असे खोटे आरोप केले होते, त्या केसमध्ये 25 लाख कॉस्ट बसवली होती. हे जुनं झालं. आता 2019मध्ये काय 5 कोटीवर आले सुप्रीम कोर्ट. आणि आता नवीन लॉ असा बनवून ठेवला आहे, प्रपोर्शनेट टू द केस. म्हणजे केसची जी व्हॅल्यू हे आहे ना, त्याच्यामध्ये वकिलाचा खर्च हे ते सगळं ते बघून. तर आता ते महाराष्ट्राच्या सरकारचा विषय हाच. म्हणजे याच्यात तर ॲक्च्युलीमध्ये 100-200 कोटी रुपये कॉस्ट बसायला पाहिजे ठाकरे गटांकडे. तर ही याच्यामध्ये प्रेयर आहे. आणखीन एक मजेचा भाग या केसमध्ये, आता लोकांना ॲक्च्युअल काय वाटतं, सकाळ हा पेपर आहे. सकाळ पेपर प्रतापराव पवारांचा आहे, शरद पवार यांचे बंधू. नॉर्मली सपोर्ट करत असतो उद्धव ठाकरेंना. पण या मुद्द्यावर मी तुम्हाला पाठवून तुम्ही दाखवू शकता. या मुद्द्यावर त्यांनी एक असा कॉमेडी, ते त्यांचं असतं ना, डिंग टँग असं ते असतं ना त्यांचं, ते तर ते मी पाठवतो तुम्हाला. तर ते उद्धवजी राव, संजय राऊत असे ते त्यांचे कॅरेक्टर्स, त्याच्यात त्यांनी दोघांचे संवाद जे दाखवले तेव्हा यांची ॲक्च्युली त्यांनी उडवली उद्धव ठाकरे गटाची. काय म्हणून माहीत आहे का, म्हणजे यार तू कागदच सापडत नाही आहे. तो त्याच्यात वाक्य आहे की मग संजय राऊत त्यांना विचारतात, कोणता कागद? अरे म्हणे हा माझा बंगला आहे, माझं सगळं आहे, शेंबड्या पोराला पण माहीत आहे, पण ते म्हणतात की तुम्हाला 7-12 दाखवावंच लागेल. तर आता कुठं ठेवला भेटत नाही आहे. मग त्याच्यात पुढं काय लिहिलं आहे की मग दोघं एकमेकाला डोळे मटकवतात, बघा ना जमते का तर काही कागदाचं. म्हणजे तुम्ही कागद खोटा तयार करा, या टाईपचं ते मजा त्याच्यात लिहिलं आहे एक. मग ते सगळं म्हणतात, अरे यार जमत नाही आहे. मग ते म्हणतात, संजय राऊत म्हणतात, नाही इथे नाही मिळणार सगळं, मी एका ठिकाणी बघून जातो. ते म्हणजे कुठं, सिल्वर ओकवर. तर हे मी तुम्हाला पाठवतो, माझ्याकडे आहे व्हॉट्सअप, तर ते पण तुम्ही डिस्प्लेमध्ये दाखवू शकता. तर ॲक्च्युली सकाळने पण त्यांच्या या गोष्टीची खिल्ली उडवली आहे. अरे जो तुमच्याकडे नाही तो तुम्ही कशाला, अरे इथे तर लोकांना ठीक आहे, इकडं लोकांना तुम्ही मूर्ख बनवाल, लोकांना ग्रँटेड धराल, ती गोष्ट वेगळी. तुमचे जे काही असतील, जे तुम्हाला मानतात की आता उजेड आहे, पण साहेबांना म्हटलं अंधार आहे तर अंधारच आहे, त्यांना सांगा तुम्ही. पण सुप्रीम कोर्टात ॲफिडेव्हिटवर, तर ते एक घोडचूक झालेली आहे. आणि दुसरा एक आणखीन मोठा सिरियस मुद्दा याच्यामध्ये, तो लॉ पॉईंट पण आहे आणि खोटारडेपणा पण आहे. यांनी सांगितलं की हे जे सांगतायत एकनाथ शिंदे की आमच्याकडे एवढी मेजॉरिटी होती, हे साफ खोटं आहे. सगळी मेजॉरिटी आमच्याकडे होती, त्या सगळ्या लोकांचे शपथपत्र जे आहे ते यस आम्ही जोडले आहेत. आता बघा, आपल्यात त्यांच्यात हाच फरक आहे. आपण प्रत्येक गोष्ट हे डॉक्युमेंट्स नॉट ओन्ली ॲप्सात डिस्प्ले करायचे, ज्यांना हवं असेल खाली लिंक घेऊन टाका. आणि आपण तर डायरेक्ट आता कोर्टात अर्जच लावला आहे की दूध का दूध पाणी का पाणी आता होऊन जाईल. तर आता हे
शपथपत्र त्यांनी सांगितलं की सगळ्या लोकांनी माझ्या समर्थनमध्ये शपथपत्र दिले आहे. मी एवढ्या शपथपत्र आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी 3500 पेजची पिटिशन फाईल केली आहे. आता पिटिशन फाईल केव्हा केली? 15 जानेवारी 2024ला ॲफिडेव्हिटवर. ते आत्ता खाली पण होते, आत्ता पण त्यांचं शपथपत्रावर काय म्हणणं आहे की माझ्यासोबत निष्ठा दाखवणारे कोण कोण आहेत, बाकी नावं सगळे जाऊ द्या, फक्त 2च नाव सांगतो. एक आहे त्यांचं म्हणणं आहे गजानन कीर्तीकर आणि दुसरे आहेत आमदार नीलम गोरे. आणि त्या ॲफिडेव्हिटमध्ये काय लिहिलं आहे? माझी पूर्ण श्रद्धा उद्धवजींसोबत आहे, मी त्यांच्याप्रती निष्ठावान आहे आणि मी एकनाथ शिंदे यांचा विरोध करतो, निषेध करतो आहे ना, मी यांच्याच गटात आहे, हे आहे, असं त्यांचं शपथपत्र आहे. आता सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की दोन्ही शिंदे गटात आहेत. एक हे तर खोटारडेपणा झाला, पण काही प्रॉब्लेम नाही असं मानून चालू की त्यांना बेनिफिट ऑफ डाऊट देऊ की ठीक आहे, त्यावेळेस त्यांनी जे काही एक गठ्ठा जमा केला त्याच्यातले हे शपथपत्र, काही प्रॉब्लेम नाही. पण त्यांचं मॅलाफाईड बघा किती, काय लेव्हल, आणि ते ड्राफ्टिंगची लेवल बघा त्यांची. नार्वेकर साहेबांना यांनी रिक्वेस्ट केली की आमचे सगळे शपथपत्र तुम्ही मान्य करा आणि आमच्या बाजूने निकाल देऊन टाका. जसं आपले हे बोलतात भाऊ तोरसेकर, यांना फक्त उल्हास बापट यांच्याच न्यायालयात न्याय मिळू शकतो. तर यांना काय वाटलं की म्हणजे आम्हाला विरोध कसे करू शकतात लोक, आम्ही म्हटलं ते फायनल हम करे सो कायदा. त्याने म्हणजे रिक्वेस्टचा विषयच नाही ना, ऑर्डर की मिस्टर नार्वेकर हे करून टाका आमच्या फेवरमध्ये ऑर्डर. मी म्हटलं ना फायनल आहे ते. काय की हे एवढे शपथपत्र. नार्वेकर साहेबांनी सांगितलं की कायदा आहे एव्हिडन्स ॲक्ट सेक्शन 3 आणि त्याच्यावर सुप्रीम कोर्टचे डिटेल जजमेंट्स आहेत, ते सगळे जजमेंट्स आम्ही याच्यात लिहिलेले आहे. तर नार्वेकर साहेबांनी सांगितलं की कोणतंही शपथपत्र असेल ते जर एखाद्या व्यक्तीनं सांगितलं, समजा उद्या मी एक शपथपत्र आणलं आणि मी सांगितलं की सूर्यवंशी साहेबाचा आकार डिजिटल चॅनल हे माझं आहे, मला विकलं होतं मागच्या वेळेस, तर मग एकतर्फी जज निकाल देईल का? त्याला एक नियम आहे की जोपर्यंत ज्याच्या अगेन्स्टमध्ये ते शपथपत्र आहे त्या व्यक्तीला शपथपत्र देणाऱ्याला बोलवावं लागेल, त्याची उलट तपासणी क्रॉस एक्झामिनेशन याची संधी द्यावी लागेल. त्या संधीमध्ये जर तो टिकला तर ते योग्य, नाही तर ते खारीज. हा नियम आहे, हा कायदा आहे, हा सुप्रीम कोर्टाचा नियम आहे त्याच्यावर, की तोपर्यंत ते वापरता येणार नाही. आणि जेव्हा असे शपथपत्र आहे गजानन कीर्तीकर, नीलम गोरे सारखे, आता मला उद्या सांगा गजानन कीर्तीकर यांनी दुसरं शपथपत्र दिलं की हे जे शपथपत्र आहे हे मला फसवणुकीनं, मला माहितीच नव्हतं की शपथपत्रावर सह्या घेता येत म्हणून. सह्या घेतल्या 50 पेजवर आणि आम्ही केल्या, सगळे मीटिंगमध्ये बसले होते, तर आम्हाला वाटलंच नाही की हे असे खोटं बनवतील म्हणून. एक शब्द सांगितलं तर काय भाव पडेल त्यांना. तर हा सगळा विचार करून नार्वेकर साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत क्रॉस एक्झामिनेशन होत नाही तोपर्यंत मी हे मान्य करू शकत नाही. त्याच्यावर यांनी शपथपत्रावर कुणाच्या, आता याबद्दल त्यांनी सुप्रीम कोर्टात जी SLP पिटिशन फाईल केली तिथं हे लोक ड्राफ्टिंगमध्ये लिहित आहेत की राहुल नार्वेकर यांनी आमचे शपथपत्र मान्य केलं नाही, हा त्यांचा बोगसपणा आहे. म्हणजे वर्ड काय यूज केला? मॅलाफाईड इंटेन्शन. मॅलाफाईड इंटेन्शन म्हणजे दुष्ट हेतूने फ्रॉड करून त्यांनी हा फ्रॉड केला आहे, मॅलाफाईड इंटेन्शन केला आहे. हे ॲफिडेव्हिटवर एका प्रिसाइडिंग ऑफिसरच्या अगेन्स्टमध्ये शब्द वापरले. आता सुप्रीम कोर्टाचे खूप जजमेंट्स आहेत आणि खास करून मागच्या वर्षीचे इम्पॉर्टंट 4 जजमेंट्स आहेत. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं
कोणत्याही प्रिसाइडिंग ऑफिसरच्या अगेन्स्ट, ज्यांच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही केस चॅलेंज करताय आमच्या पुढे, हे असे जर आरोप केले असतील की ही ॲक्टेड विथ मॅलाफाईड इंटेन्शन, तर तो आरोप करणारा याचिकाकर्ता म्हणजे मिस्टर सुनील प्रभू, ते ड्राफ्टिंग करणारा वकील म्हणजे इथे ते रोहित शर्मा, ते ड्राफ्ट सेटल करणारे इथे आहे सिनियर वकील ते देवदत्त कामत, आणि आर्ग्युइंग कॉन्सिल ते मनोहर शर्मा एक होते सिनियर जे आर्ग्यू करत होते ते, हे सगळे कंटेम्प्ट ऑफ कोर्टचे आरोपी राहतील आणि त्यांना कंटेम्प्ट ऑफ कोर्टची शोकॉज नोटीस काढली. आता बघा, एकदा समजा तुमच्याकडे असा पुरावा असेल की एक जज ऑर्डर देण्यासाठी करप्शन करतोय, पैसे मागतो, स्टिंग ऑपरेशन आहे तुमच्याकडे, तुम्ही स्टिंग ऑपरेशन जोडा आणि आरोप करा, ते कन्सिडरेबल आहे. पण तुम्ही खोटं लिहाल आणि गैरकायदेशीर लिहाल तर हे याला माफी नाही. आणखीन एक फार इम्पॉर्टंट मुद्दा आहे तो म्हणजे जे काही लिटिजंट असतील, हीच केस नाही, कित्येक केसमध्ये सामान्य जनतेला वापरता येईल. तो मुद्दा काय आहे की एखाद्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने कायदा ठरवून दिला आहे, उच्च न्यायालयाने कायदा ठरवून दिला आहे, तरीही त्याच्यावर पुन्हा पुन्हा भांडत राहायचं आणि न्यायालयाचा वेळ खायचा. तर असे वकील पण आणि असे पक्षकार पण यांच्यावर प्रोफेशनल मिसकंडक्ट, व्यावसायिक गैरवर्तन, फ्रॉड ऑन कोर्ट, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, अशा विविध कारवायाचं गाईडलाईन दिली आहे. त्याच्यामध्ये एक जजमेंट आहे लाल बहादूर गौतम 2019चं आहे, दुसरं नलिन कांताचं आहे, तिसरं हिना निखिल धारी आहे बॉम्बे हायकोर्टचं. तर असे जजमेंट्स आहेत. तर आता जेव्हा सुप्रीम कोर्टाने कायदा ठरवून दिला की जर खोटं शपथपत्र, आपले कोणतंही शपथपत्र जर असेल, ते शपथपत्र जोपर्यंत क्रॉस एक्झामिनेशन होत नाही तोपर्यंत ते वापरता येणार नाही, असा कायदा ठरवून दिला, तरीसुद्धा त्याच्यावर आर्ग्युमेंट करायचं की यांनी ते शपथपत्र आमचं मानायलाच हवं होतं, तेच चुकीचे आहे आणि ते मॅलाफाईड इंटेन्शनने मागले. म्हणजे हे जो कायदा ठरवून दिला आहे त्या कायद्याच्या अगेन्स्ट जाऊन पुन्हा आर्ग्युमेंट करणं, सुप्रीम कोर्टाचा अवमान करणं आहे. याच्याकरता हे सगळे कारवाईस पात्र आहे. मित्रो, या दोन्ही मुद्द्यांवर म्हणजे एकतर ॲफिडेव्हिट जे सादर केले, याचिका ज्या सादर केल्या त्याला जोडलेली कागदपत्र, त्यात ते ॲफिडेव्हिटही आहे. जे 2018चं अमेंडमेंट आहे, ते अमेंडमेंट निवडणूक आयोगाला त्यांनी त्याची जी पोचपावती दिली आहे ती त्यांनी सादर केल्याचा ते दावा करत आहेत. तेही खोटं आहे असं निदर्शनास आलेलं आहे. दुसरी गोष्ट, ही जी आमदारांकडून, खासदारांकडून जी शपथपत्र घेतली होती, ती छापील शपथपत्र आहेत, ती तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवलीच आहेत. त्यावर सह्या घेतलेल्या आहेत. आता त्या सह्या गैरसमजुतीने केल्या गेल्या असतील किंवा जबरदस्तीने घेतल्या असतील किंवा दुसरंच काहीतरी कारण सांगून घेतले असतील, असंही झालं असेल. आणि हे आता ह्या सगळ्या कागदपत्रांच्या जोरावर तुम्ही जर दावा करत असाल की हे नार्वेकरांनी जो निकाल दिला आहे तो निकाल चुकीचा आहे, कायद्याला आव्हान देताना तुम्ही कायदेशीर चुका ज्या केलेल्या आहेत, ज्याच्यावरती सध्या महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे की शिवसेना उभाटा गटाचे जे बॅकरूम बॉईज आहेत, जे कायद्याचा अभ्यास करून या सगळ्या गोष्टी करत असतात, ते कसे चुकलेत हे आपण आपातता सुनावणीच्या दरम्यान पाहिले. त्यांच्या उलट तपासणीमध्ये ज्या चुका केल्या त्या उघड झालेल्या आहेत, कागदपत्रांची पूर्तता झालेली नव्हती. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आता तुम्ही जेव्हा सुप्रीम कोर्टात ह्या सुनावणीला आव्हान देता, त्या आव्हानात जर दम नसेल आणि ह्या अशा चुका परत त्यात घोड चुका केलेल्या असतील, तर यांच्या मनात जे काही हे मांडे खात आहेत की सुप्रीम कोर्ट आमच्या बाजूने निकाल देईल आणि नार्वेकरांना पुन्हा चपराक मिळेल आणि मिंदे गटाला त्यांची जागा दाखवली जाईल, हे यांच्या मनातले मांडे मनातच राहणार असं एकंदर चित्र आहे. आणि कायद्याच्या दरबारात जाताना तुम्ही ज्या पद्धतीनं तयारी करून जायला पाहिजे ते राहिलं बाजूला, पण तुम्ही कायद्याची दिशाभूल करताय अशा चुकीच्या आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे, जो खरं तर भारतीय दंड संविधानाच्या दृष्टिकोनातून गुन्हा आहे आणि या गुन्ह्याचे पात्र ठरतायत असं एकंदर चित्र आहे. म्हणजे यांची याचिका तर खारिज होणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त यांना शिक्षा येऊ शकते, यांना दंडही होऊ शकतो. हे केवढ्यात पडणार आहे हे येत्या काळात आपल्याला पाहायला मिळणारच आहे. तुर्तास मी इथे थांबतोय. पुन्हा अशाच
एका वेगळ्या कायदेशीर बाबीवर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत निलेशजी आहेतच. त्यामुळे पुढच्या एपिसोडची वाट पहा आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.